1993 साली झालेल्या लातूर जिल्ह्यातील भूकंपाचं केंद्र जरी किल्लारी असलं तरी त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील 374 गावांचं या भूकंपामध्ये नुकसान झालेलं होतं। 52 गावं समतल करण्यात आलेली होती। या भूकंपात जवळपास 11,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला होता, तर 30,000हून जास्त लोक जखमी झालेले होते। भूकंपानंतर 52 गावचं पुनर्वसन आणि स्थलांतरण करण्यात आले। 23,000 नवीन घरं विविध संस्था, देणगीदार आणि सरकार यांच्या सहकार्यातून बांधण्यात आलेली होती। दरम्यान 52 गावच्या पुनर्वसन करण्याच्या या प्रकल्पावर 2200 प्रश्न विचारा फक्त तुम्ही आता। या गावामध्ये सुरुवातीला 93चा भूकंप झाल्यानंतर कुटुंब संख्या सीमित होती। आता ती कुटुंब संख्या वाढलेली आहे आणि त्या गावातील लोकांना एक प्रश्न आहे की त्या कुटुंबातील जागेचं बायफर्केशन किंवा ती जागा पुरत नसेल तर गावठांची त्यांना नवीन जागा देता येईल का, किंवा 15व्या वित्त आयोगातून जो निधी त्यांना या ठिकाणी दाखवलेला आहे 40% हा निधी गावातील अंतर्गत रस्त्यासाठी किंवा इतर कामासाठी खर्च केला जातो, तो कमी पडतो, त्यासाठी निधी वाढवून दिला जाईल का। आणि तिसरा प्रश्न असा आहे की या भूकंपग्रस्त भागातील जे पात्र उमेदवार आहेत नोकरीसाठी त्यांचं आरक्षणातील टक्केवारी 2% आहे, पण तिथं काही भाग कोयना प्रकल्पग्रस्त किंवा तिकडल्या प्रकल्पग्रस्ताच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारासाठी दिलेला आहे, तो कायम भूकंपग्रस्त म्हणजे भूकंपग्रस्तासाठीच ठेवण्यात यावा। आपलं उत्तर या ठिकाणी मंत्री महोदय या संदर्भामध्ये अपेक्षित आहे। मंत्री